पहिलं आहे मण्यांची जळ। हिवाळ्यात ही विकृती मण्यांच्या वाढीच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात आढळते। यामध्ये घडाची संख्या जास्त असते आणि कॅनोपी कमी होते। तापमानातील बदलांमुळे मण्यांमध्ये कॅल्शियमची कमतरता होते। या सगळ्या कारणांमुळे मण्यांची जळ म्हणजेच सन बर्निंग होतं। आता जळ म्हणजे काय तर सुरुवातीला मण्यांवर लहान काळे डाग दिसतात आणि पुढे मणी सुकून पूर्णपणे खराब होतात। त्यामुळे समजून घेऊयात की या मण्यांच्या जळावर आपण काय उपाय करू शकतो ते। पहिला म्हणजे बागेला पालाश अन्नद्रव्यांची कमतरता होऊ द्यायची नाहीये। मण्यांची विरळणी करून घ्यायची आहे। शेंडा खुडणी करून कॅनोपीचं व्यवस्थापन करायचंय। घड थेट उन्हात येणार नाहीत अशा प्रकारे त्यांची काळजी घ्यावी। कॅल्शियमचं प्रमाण योग्य पातळीवर राखायचंय। म्हणजे काय तर पिकाला कॅल्शियम अन्नद्रव्य द्यायचंय। यानंतर दुसरी समस्या येते पानं करपणं। अति थंडीमुळे पानांवर विपरीत परिणाम होतो। द्राक्षाच्या वेलीसाठी किमान 15 अंशाचं तापमान असणं गरजेचं असतं। पण तापमान फारच कमी झालं तर पानांमधल्या पेशी मरतात। त्यामुळे पानं सुकतात। पानं पिवळी पडून शेवटी करपल्यासारखी किंवा जळाल्यासारखी दिसू लागतात। पानं करपल्यामुळे घडांची देखील वाढ नीट होत नाही। आता यावर उपाययोजना म्हणून तुम्ही बागेत शेडनेटचा वापर करू शकता। थोडंफार ऊन असताना म्हणजेच युरिया खताची 1.5 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे। तर काही वेळा उन्हात नुसती पाण्याची फवारणी करायची आहे। यामुळे पानं ताजीतवानी राहण्यासाठी मदत होते।